जगभरातील प्रेमी युगल व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना पिंपरी चिंचवड मधून एक दुःखद बातमी समोर आली आहे। एका IT अभियंत्याने गळफास घेत जीवन यात्रा संपवली आहे। अजित दत्तात्रेय थोरात वय 30 असं त्याचं नाव होतं। पत्नीशी असलेल्या वादामुळे अजितने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। पत्नीने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अजितने गळफास घेतला। अजित थोरात हा मूळचा कोल्हापूरचा होता। त्याचे 2 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील मुलीशी विवाह झाला होता। पिंपरी चिंचवड शहरात त्यांचा संसार आनंदात सुरू होता। लवकरच त्यांच्या घरी तिसरा पाहुणाही येणार होता, पण अशातच दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला। दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वादाला तोंड फुटलं। यांना त्या कारणाने भांड्याला भांड लागत गेलं। अखेर अजितची पत्नी माहेरी निघून गेली। तिकडे गेल्यावर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि अजितवर गुन्हा दाखल केला। पती पत्नीच्या वादाचं हे प्रकरण न्यायालयात गेलं। 2 दिवसापूर्वी अजित कोल्हापुरात सुनावणीसाठी गेला होता। तेथून तो परतला आणि तेव्हापासून तो अस्वस्थ होता। 2 वर्ष सुखाने संसार केला, पत्नीवर जीवापाड प्रेम केलं। आता घरी छोटा पाहुणाही येणार होता, पण पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली। हे अजितला पचनी पडलं नाही। आता जगण्याचा काही अर्थ नाही असा विचार अजितच्या मनात येत होता। अखेर व्हॅलेंटाईन डेचा दिवस उजडला आणि अजितने गळफास घेत जीवन संपवलं। यामागे पत्नीशी झालेल्या वादाचे कारण असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे।